की उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने आपला फणा बाहेर काढला आणि शहीद करकरेंच्या शहादतवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलं। विचार करा, ज्या व्यक्तीने तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी आपला जीव दिला, ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान केलं, त्या शहीदावर प्रश्नचिन्ह लावतायत। राजकारणामध्ये कुठली पातळी यांनी या ठिकाणी गाठली आहे। आणि मी उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन करतो। हेच ते उज्ज्वल निकम होते। आज जी भाषा काँग्रेस वापरते तीच भाषा सुरुवातीला पाकिस्तान वापरत होतं, पाकिस्तान म्हणत होतं। नाही, त्या ठिकाणी अजमल कसाब हा बेकसूर आहे, त्यांनी काही केलं नाही आहे, त्यांनी गोळी मारली नाही आहे। पण उज्ज्वल निकम यांनी त्या ठिकाणी खटला लढवून अमेरिकेत जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन सगळ्या प्रकारचे पुरावे आणले। ते पुरावे न्यायालयासमोर दिले आणि न्यायालयाने निर्णय दिला, हा कसाब जो कसाब नाही कसाई आहे, याला त्या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे। आज भारताच्या शत्रूला, या आतंकवाद्याला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली। आणि म्हणून अशा प्रकारचा देशभक्त आज आपल्याला मिळालेला आहे।